नमस्कार. आज एका नवीन विषयावर तुमच्या समोर बोलायला उभा आहे. ॲक्च्युली विषय तसा काल संध्याकाळीच झाला आहे, हा म्हणजे टेलिग्रामवर आपले अपडेट दिलं होतं. पण आज मुद्दामून हा व्हिडिओ थोडा शांततेने बनवण्यामागचा रिझन, काल आपलं लेक्चर संपलं रात्री, त्यावेळेस हे बनवू शकत होतो, पण नाही. आज थोडंसं सकाळी थोडा विचार करून काय काय मुद्दे मुलांचे असू शकतात, काय काय विद्यार्थ्यांचे डाऊट्स येऊ शकतात, आणि याला कसं आपल्या साईडनं पॉझिटिव्हली शिफ्ट करता येईल त्यासाठी थांबलो होतो. त्यामुळं रात्री थोडासा वेळ घेतला, आजही सकाळी थोडासा वेळ विचार करून प्रॉपरली मुद्दे लिहिले आणि मग पूर्ण तयारीनिशी तुमच्या समोर आलो आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे असं मी म्हणेल. त्यामुळं हा व्हिडिओचा एक एक पार्ट जो आहे हा खूप विचार करून मी बनवला आहे. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि डेफिनेटली शेअर करायला मात्र विसरू नका, कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्याच कामाचा नाही, हा व्हिडिओ तुमच्यासारख्या अशा असंख्य लोकांच्या कामाचा आहे जे आपलं करिअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये करू इच्छितात. मग ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे SSCचं जे एक्झाम कॅलेंडर आलं 2022चं त्याच्याशी रिलेटेड. मग याच्याशी रिलेटेड चर्चा करत असताना किंवा ओव्हरऑल याच्याबद्दल बोलत असताना खूप महत्त्वाचे मायन्यूट मुद्दे या विषयावर मी बोलणार आहे. तर स्टार्ट करत असताना थोडंसं हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये मी कुठले कुठले मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे या विषयावर थोडंसं सुरुवातीला बोलतो. तर सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ किंवा या सेशनचा जो फ्लो आहे तो एक्झॅक्टली कसा असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा नेमकं स्टाफ सिलेक्शन कमिशन काय आहे. आज पासून एक 10 वर्षापूर्वीचा काळखंड जर पाहिला तर तेव्हा बँकिंग आपल्यासाठी फार नवीन होतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बँकिंग खूप नवीन होतं. मग हळूहळू एक मागच्या 8-10 वर्षामध्ये ते अवेअरनेस औरंगाबादमध्ये स्पेशली वाढलं. त्यानंतर मग हळूहळू हे पूर्ण महाराष्ट्रात अवेअरनेस वाढलं. आणि आज जर तुम्ही बघितलं तर आज आणि 10 वर्षापूर्वीचा काळ याच्यात जर तुम्ही कम्पेअर केला तर बँकिंग फील्डमध्ये महाराष्ट्रातले मुलं खूप चांगल्या पद्धतीने झाले. इवन महाराष्ट्रातल्या ॲग्रिकल्चर ऑफिसर्स, ॲग्रिकल्चरच्या स्टुडंट्सनी तर अख्खा भारत देश गाजवला. कारण औरंगाबादमधून हायेस्ट नंबर ऑफ रिझल्ट्स आहेत हे औरंगाबादमधूनच नाही, औरंगाबादच्या विद्यार्थ्यांचे अख्ख्या भारतातून येतात. त्यामुळं मी म्हणेल की एक क्रांती मागच्या 8-10 वर्षात आली आणि पुढच्या 8-10 वर्षात अजून एक क्रांती घडण्याच्या उंबरठ्यावर आपण आहोत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त त्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक, आमचं तुमच्यासाठी क्रिएट केलं गेलेलं अवेअरनेस, म्हणजे जे आम्ही धडपड करतोय ती एक धडपड, आणि दुसरी गोष्ट यासाठी तुमचा असलेला रिस्पॉन्स. आता तुमचा रिस्पॉन्स म्हणजे तो काय, आम्ही काय करतोय म्हणून तुम्ही रिस्पॉन्स द्यावा अशातला काय भाग नाही. रिस्पॉन्स इन द सेन्स की या ज्या गोष्टी घडतायत किंवा ही जी क्रांती घडणार आहे यामध्ये तुमचं योगदान हे देत असताना तुमची करिअर अपॉर्च्युनिटी, म्हणजे तुम्हाला एक करिअर म्हणून स्टाफ सिलेक्शन कमिशन पुढच्या 10 वर्षात एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणून अवेलेबल होईल याच्यामध्ये मला किंचितही शंका वाटत नाही. कारण आता हळूहळू जर तुम्ही बघितलं तर IBPS सारखंच SSC पण खूप स्मूथ होतंय. जसे IBPSची एक्झाम TCS कंडक्ट करते तसंच आता इथून पुढं म्हणजे मागच्या 2 वर्षांपासून SSCची एक्झाम पण TCS कंडक्ट करते. आणि मला वाटतं इवन तुम्हीही बघितले की SSCच्या एक्झाम मागच्या 2 वर्षापासून जरा ट्रान्सपरंट व्हायला लागल्यात. इवन वेळेवर निकाल लागणं असेल, वेळेवर एक्झाम होणं असेल, या गोष्टी मागच्या 1-2 वर्षात कोरोनामुळे घडल्या नाही. अदरवाईज हा तुम्हाला बदल मागच्या 2 वर्षातच दिसला असता. पण TCSकडे जेव्हापासून एक्झाम आल्या तेव्हापासून खरंच ट्रान्सपरन्सी खूप चांगल्या पद्धतीने SSCमध्ये होते. इवन पहिले एकदम साधी गोष्ट आहे, SSCची वेबसाईट 8-8 दिवस चालत नव्हती राव. आता SSCची वेबसाईट असेल, बाकी सगळ्या गोष्टी असेल एकदम प्रॉपरली चालत आहेत. त्यामुळे मी म्हणेल की पुढच्या 10 वर्षात ही एक क्रांती भारतामध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी घडवतील यात कुठलीही शंका नाही. ठीक आहे. तर या सेशनचा फ्लो कसा असेल, सगळ्यात पहिले मी तुम्हाला SSC बद्दल सांगेल, त्याच्यानंतर SSC मध्ये असणाऱ्या एक्झाम, SSC घेणाऱ्या एक्झाम आणि त्याची डिटेल्स सांगेल. नंतर यावर्षी जे आत्ता जे काल SSCचं कॅलेंडर आउट झालं त्याच्या डेट सांगेल आणि त्यातले महत्त्वाचे एक्झाम आपल्यासाठी कुठले आहेत ते सांगेल. IBPSचं कॅलेंडर काय होईल सर, ते कधी येईल, NRI रिक्रुटमेंटचे अपडेट काय असेल याच्याबद्दल सांगेल. त्यानंतर मग मी सांगेल स्टाफ सिलेक्शन का करावं, कोणत्या विद्यार्थ्यांनी करावं, बँकिंग का करावं, कुठल्या विद्यार्थ्यांनी करावं, आणि मग शेवटी तुमचे कॉमन डाऊट्स घेईल. या मुद्द्यावर आपण टप्प्याटप्प्याने
या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर स्टार्ट करूया. पहिला टप्पा की SSC जे आहे हे नेमकं आहे काय. बघा, UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नंतर म्हणजे UPSC नंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या मग व्हेरियस डिपार्टमेंट असतील, मिनिस्ट्रीज असतील, सबऑर्डिनेट ऑफिसेस असतील, यांच्यासाठी रिक्रुटमेंट करण्याचं काम जे SSC करतं. हे बघा, रिक्रूट स्टाफ फॉर व्हेरियस पोस्ट इन व्हेरियस मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट. बघा, व्हेरियस मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड इट्स सबऑर्डिनेट ऑफिसेस म्हणजे भारत सरकारच्या मिनिस्ट्रीज किंवा डिपार्टमेंट आणि सोबत सोबत भारत सरकारचे सबऑर्डिनेट ऑफिसेस. तर यांच्या रिक्रुटमेंटसाठी SSC काम करतं किंवा SSC एक्झाम घेतं. जसं बँकिंगच्या एक्झाम IBPS कंडक्ट करतं, केंद्र सरकारच्या IAS, IPS, IFS, IRS कॅडरच्या एक्झाम UPSC कंडक्ट करतं, कंबाईंड डिफेन्सची सर्व्हिसची एक्झाम UPSC कंडक्ट करतं. सेम त्या पद्धतीने त्यानंतर येणाऱ्या सगळ्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या रिक्रुटमेंट जे हे SSC कंडक्ट करतं. ठीक आहे. आणि याच्या रिलेटेड तुम्ही खूप दिवसांपासून ऐकताय की SSC बँकिंग आणि रेल्वेसाठी एक कॉमन नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी येणार, ज्याच्याबद्दलही मी पुढे बोलणार आहे. तो ओव्हरऑल हे SSCचं काम आहे. या वेबसाईटवर जाऊन www जसं तुम्ही IBPSची वेबसाईट पाठ करून ठेवली आहे IBPS.in, सेम आता इथून पुढं SSCची पण वेबसाईट पाठ करून ठेवा SSC.nic.in. कारण तुमच्या आयुष्यात या वेबसाईटवर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यात पुढे घडणार आहेत. ठीक आहे. आता आपला पुढचा मुद्दा जो आहे की SSC तर नेमक्या महत्त्वाच्या पोस्ट कोणत्या आणि त्या महत्त्वाच्या पोस्टपैकी मी कुठल्या एक्झामला अप्लाय करू शकतो, एलिजिबल आहे, त्याची सिलेक्शन प्रोसेस काय असते, यातल्या काही महत्त्वाच्या एक्झामबद्दल मी बोलतोय. तसं मी सगळ्याच एक्झामबद्दल बोलणार आहे, पण ज्या महत्त्वाच्या एक्झाम आपल्या कामाच्या आहेत त्याला मी जास्त हायलाईट करेल. त्यातली सगळ्यात पहिली एक्झाम SSC CGL. SSC CGL स्टँड फॉर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. याच्या नावातच आहे की ही ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे. SSCच्या एक्झाम या फेजनुसार होत असतात, क्वालिफिकेशननुसार. जसं बँकिंगच्या ऑलमोस्ट सगळ्या एक्झामला एनी ग्रॅज्युएट हा क्रायटेरिया आहे, पण SSCच्या एक्झामला जी ग्रॅज्युएशन लेवलची एक्झाम आहे तिला नाव आहे CGL. जी 12वी बेसिसवरची एक्झाम आहे, जी 10वी बेसिसवरची एक वेगळी एक्झाम आहे, त्यानुसार तुमच्या क्वालिफिकेशननुसार एक्झाम होतात. तर SSC CGL जी आहे या एकट्या एक्झाममधून जवळजवळ 32+ वेगवेगळ्या पोस्टची रिक्रुटमेंट होते. 32+ पोस्ट. म्हणजे जसं बँकिंगमधून जर तुम्ही बघितलं तर एकाच बँकिंगच्या POच्या एक्झाममधून 11 नॅशनलाइज बँकेसाठी रिक्रुटमेंट, तसं एकाच SSC CGL मधून वेगवेगळ्या 32 बघा 32 वेगवेगळ्या पोस्ट. मग या 32 वेगवेगळ्या पोस्ट जसं त्याच्यामध्ये नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, कॅगचं डिपार्टमेंट असेल, त्यानंतर CBIचं डिपार्टमेंट असेल, दिल्ली पोलीसची रिक्रुटमेंट असेल, तर ओव्हरऑल याच्यामधून CIDची रिक्रुटमेंट असेल, तर याच्यामधून ओव्हरऑल SSC CGL मधून या रिक्रुटमेंट होत असतात. त्यानंतर तुमचं GST डिपार्टमेंट ऑफिसेसमधले रिक्रुटमेंट असेल, तर या सगळ्या रिक्रुटमेंट SSC CGL मधून होतात. 32 वेगवेगळ्या पोस्ट वेगवेगळ्या. याची रिक्रुटमेंट सिलेक्शन प्रोसेस जी आहे प्री मेन्स आणि हा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे. हे जे दोन्ही पेपर आहेत हे ऑनलाईन मोडमध्ये होतात, प्री आणि मेन्स. आणि हा जो आहे हा ऑफलाईन मोडमध्ये होतो. हा ॲक्च्युअली डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये, इंग्लिशचं डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग. त्यामुळं तसं जर पाहिलं तर प्री आणि मेन्स असं म्हणलं तरी चालतं. आणि हा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर. यातल्या काही पोस्टला इंटरव्ह्यू आहे, काही पोस्टला स्किल टेस्ट आहे आणि काही पोस्टला डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. मग डिपेंड करतं तुम्ही कुठल्या पोस्टला अप्लाय करतात. यातले काही पोस्ट ज्या आहेत या स्किल डेस्क जॉब आहेत, म्हणजे एका ऑफिसमध्ये बसायचं आपलं. जसं तुम्ही एक्झाम्पल जर म्हणलं तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन जे आहे डेस्क जॉब आहे, निवांत, काही टेन्शन नाही. त्यानंतर काही ऑर्गनायझेशन्स जे आहेत जिथं तुम्हाला बाहेर जाऊन काम करावं लागतं, जसं जी मी GST ऑफिसेस सांगितलं, किंवा ओव्हरऑल जर तुम्ही इन्स्पेक्टर कॅडरची पोस्ट निवडतायत तर मग तुम्हाला बाहेर पण वर्किंग करावं लागतं. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये PSIची पोस्ट आहे, बाहेर पण जावं लागतं. सेम तशा टाईपच्या काही पोस्ट इथं पण आहेत. तर SSC CGL हा UPSC नंतरचा भारतातला प्रेस्टिजियस जॉब म्हणलं तरी चालेल. त्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल
तर तुम्ही या तिन्ही पोस्टला अप्लाय करू शकता. कारण बघा SSC CHSLचा क्रायटेरिया 12वी पास आणि SSC MTSचा क्रायटेरिया मल्टीटास्किंग स्टाफचा क्रायटेरिया 10वी पास. मग जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर या तुम्ही तिन्ही एक्झामला एलिजिबल आहे. तुमचं 12वी झालं असेल तर तुम्ही या दोन्ही एक्झामला एलिजिबल आहे आणि तुमचं 10वी झालं असेल तर तुम्ही या एक्झामला एलिजिबल आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की SSC मध्ये 10वी पासून ग्रॅज्युएट झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि ऑन एन ॲव्हरेज जर यांचं तुम्ही बघितलं तर 15-15, 20-20 हजार पण जागा निघतात दरवर्षी. नाही म्हणलं तर 8-10 हजार जागा कुठंच नाही गेल्या. 5 ते 6 हजार जागा कुठंच नाही गेल्या. 5 ते 6 हजार जागा मिनिमम दरवर्षी कुठंच नाही गेल्या. तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर आहे. एक्झामही आता ट्रान्सपरंट व्हायला लागली आहे. त्यामुळं मी म्हणेल महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटने आता बँकिंग सोबत SSCचा पण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण म्हणतो ना की फ्युचरमध्ये काय होणार आहे, तर फ्युचरमध्ये टप्प्याटप्प्याने आता विद्यार्थी बँकिंगचे MPSCचे जसे बँकिंगकडे वळाले तसे काही बँकिंगचा क्राऊड हा SSCकडे वळणार आहे. मला वाटतं की त्यात तुमचाही नंबर असावा. म्हणून फोर्सफुली म्हणा कसंही म्हणा मी तुम्हाला म्हणतोय की डेफिनेटली तुम्ही याचा आता विचार करणं आवश्यक आहे. 12वीची सिलेक्शन 12वी बेसिसवरची जी एक्झाम होते सिलेक्शन प्रोसेस प्री आणि मेन्स ही सिंगल एक्झाम, हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर. काही टेस्ट पोस्टला स्किल टेस्ट, काही पोस्टला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. 10वीसाठी फक्त एक सिंगल एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. फक्त या सिंगल एक्झाममध्ये इन्क्लुडेड असतं डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश, ते इन्क्लुडेड असतं. त्यानंतर SSC सिलेक्शन पोस्ट एनी ग्रॅज्युएट यातल्या काही पोस्ट 12वी बेसिसवर पण आहेत. त्यानंतर Tier 1 आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यांना सिंगल एक्झाम आहे. आत्ता मागे 9वी सिलेक्शन पोस्टची एक्झाम यावर्षी होऊन गेली, रिक्रुटमेंट येऊन गेली. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर दिल्ली पोलीस, इकडे बघा दिल्ली पोलीस CAPF, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, दिल्ली पोलीस. तर या ज्या रिक्रुटमेंट दिल्ली पोलीससाठी एवढ्या का SSC मधून होतात, कारण दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि मॅक्सिमम सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिसेस, सबऑर्डिनेट ऑफिसेस, मिनिस्ट्रीज या दिल्लीत आहेत. म्हणून तिथं हे सगळं जे आहे हे दिल्ली राज्याकडे, दिल्ली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे इथल्या गव्हर्नमेंटकडे नाही आहे. जसं आम आदमी पार्टीची सत्ता आहे, इकडे कुठलाही कंट्रोल आम आदमी पार्टीकडे नाही आहे. इकडे सगळा कंट्रोल हा जो आहे हा BJP गव्हर्नमेंटकडे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे असेल ते. त्यामुळे सेंट्रलचे गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट जे आहेत या SSC मधून होतात. म्हणून सगळ्या रिक्रुटमेंट ज्या आहेत या दिल्ली पोलीसच्या असतील, सब इन्स्पेक्टर असेल, हेड कॉन्स्टेबल असतील, कॉन्स्टेबल असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, या सगळ्या रिक्रुटमेंट ह्या SSCच्या माध्यमातून होतात. म्हणून तुम्ही जर बघा हेड कॉन्स्टेबल इन दिल्ली पोलीस, सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस, कॉन्स्टेबल इन दिल्ली पोलीस, कॉन्स्टेबल इन CAPF जसं मी तुम्हाला सांगितलं, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस जसं तुमचं आसाम रायफल्स असतील, त्यानंतर तुमचं SSB असेल, सशस्त्र सीमा बल असेल, म्हणजे गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येणारे सगळे आर्म फोर्सेसची रिक्रुटमेंट इथून होते. जसं महाराष्ट्रामध्ये बघा आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं रिझर्व्ह पोलीस फोर्स असतं, हे फक्त दंगे विंगे आले तेव्हाच काढलं जातं. तसं यांच्याकडेही CAPF आहे, CRPF आहे. तर हे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या रिक्रुटमेंट सुद्धा SSCच्या माध्यमातूनच होतात. त्यानंतर वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आणि गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये स्टेनोग्राफरची पोस्ट भरल्या जाते, टायपिस्टची पोस्ट ज्याला आपण म्हणतो, ती रिक्रुटमेंट सुद्धा इथून होते. त्यानंतर 11 ते 15 जसं तुम्हाला जर एक्झाम कॅलेंडर जर पाहिलं तर एकूण 15 पोस्टचं एक्झाम कॅलेंडर SSCने रिलीज केले. त्याच्यामध्ये उरलेल्या ज्या पुढच्या पोस्ट आहेत त्या टेक्निकलच्या आहेत. जसं काही लोकांचं इंजिनिअरिंग झालं असेल, ज्युनियर इंजिनियर, हिंदी ट्रान्सलेटर, सायंटिफिक असिस्टंट, या ज्या रिक्रुटमेंट आहे त्या टेक्निकल रिक्रुटमेंट मी म्हणेल. त्यामुळं तुम्ही जास्त फोकस जो आहे हा पहिल्या पेजवर जर केला तर मला वाटतं की जास्त फायद्याचं होईल. सोबत हे तुम्हाला ॲडिशनली भेटणार आहे. जर तुमची पहिल्या 4 रिक्रुटमेंटची तयारी झाली ना, पहिल्या 4 एक्झामची तयारी झाली तर याची एक्झामची तयारी करण्याची काही विशेष गरज पडत नाही. कारण बघा सिलेक्शन प्रोसेस सिंगल एक्झाम, त्यानंतर काही एक्झामला फिजिकल टेस्ट आहे म्हणून स्टार मार्क केलंय, काही पोस्टला स्किल टेस्ट आहे म्हणून स्टार मार्क केलंय, बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सिंगल एक्झाम. त्यामुळं जर तुम्ही पहिल्या 4 पोस्टची तयारी केली तर या 4 पोस्टची तयारी एकदम व्यवस्थित होऊन जाईल. बघा मी एकदम फार मुद्देसूदपणे आणि क्रिस्टल क्लिअर तुम्हाला सांगतोय. हे रिझन याच्या मागचं की अवेअरनेस जे आहे हे विद्यार्थ्यांमध्ये अजून तरी कंपॅरेटिव्हली कमी आहे. तर एकदा या गोष्टी क्लिअर झाल्या, जसं
आज बँक क्लर्क म्हणलं की लगेच आपल्या महाराष्ट्रातले पोरं हा चला बँक क्लर्क म्हणजे जनरल ग्रॅज्युएट लागतो, विद्यार्थी लागतो कोणत्याही शाखेचा पदवीधर. पण आज जर तुम्हाला SSC CGL, SSC CHSL, SSC MTS म्हणलं, सिलेक्शन पोस्ट म्हणलं तर आपल्या जनरल कॅन्डिडेटला सुद्धा माहीत नाही. त्यामुळे एकदम गोष्टी क्लिअर 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 मांडतोय. बरं, याच्यासाठी एज क्रायटेरिया ॲज फार मोठी गोष्ट नाही. काही पोस्टला 18 ते 20, काही पोस्टला 18 ते 27, 18 ते 30 पर्यंत, 32 पर्यंतही काही पोस्टला आहे. त्यामुळं टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाही. ते एज लिमिट हा निग्लिजिबल गोष्ट आहे. ऑलमोस्ट तुम्ही सगळे लोक त्यासाठी एलिजिबल आहेतच. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, SSCचं एक्झाम कॅलेंडर. आता जे SSCचं एक्झाम कॅलेंडर आलंय त्या एक्झाम कॅलेंडरमध्ये सर आमच्यासाठीच्या महत्वाच्या एक्झाम कुठल्या आहेत तुम्हाला काय वाटतं? बघा लक्ष द्या. यांना मी जे हायलाईट करून ठेवलंय या एक्झाम ज्या आहेत या कंपॅरेटिव्हली आपल्यासाठी थोड्याशा महत्वाच्या आहेत, ज्यांना मी हायलाईट करून ठेवलंय. बघा लक्ष द्या. याच्यामध्ये पहिली एक्झाम जर तुम्ही बघितली तर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल ही एक्झाम ची डेट जी आहे ही एप्रिलमध्ये एक्झाम होणार. याची जाहिरात याच महिन्यात शेवटी येईल आणि 23 तारखेपर्यंत म्हणजे 23 तारखेला SSC CGL ची जाहिरात येईल डिसेंबरमध्ये आणि 23 जानेवारीपर्यंत ॲप्लिकेशनची डेट आहे. पुढच्या 3 महिन्यात परीक्षा होईल. एकदम व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर सांगतोय. SSC हायर सेकंडरी लेवल ज्याला मी CHSL म्हणलो होतो बघा, CHSL 12वी बेसिसवरची आहे बघा, 10+2 लिहिलंय. यांची जाहिरात जी आहे ही 1 फेब्रुवारीला येईल. 7 मार्चपर्यंत ॲप्लिकेशन डेट असेल, मे मध्ये यांची परीक्षा असेल. SSC MTS 3 परीक्षा खूप महत्वाची आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. याची जाहिरात मार्चमध्ये येईल, एप्रिलपर्यंत चालेल आणि जूनमध्ये यांची परीक्षा असेल. SSC सिलेक्शन पोस्ट याची जाहिरात मे मध्ये येईल, जूनपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म चालतील, जुलैमध्ये परीक्षा असेल. त्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ हेड कॉन्स्टेबल इन दिल्ली पोलीस यांची जाहिरात येईल मे मध्ये, जून आणि सप्टेंबरमध्ये एक्झाम असेल. त्यानंतर पुढचं जर तुम्ही बघितलं तर SI इन दिल्ली पोलीस, सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस यांची जाहिरात येईल 14 ऑगस्टला, सप्टेंबरपर्यंत ॲप्लिकेशन आणि डिसेंबरमध्ये म्हणजे पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये यांची परीक्षा असेल. आता यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये का? यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. विषय असा आहे, बँकिंगच्या ज्या परीक्षा आहेत, बँकिंगच्या परीक्षा या नॉर्मली कधी होतात? बँकिंगच्या परीक्षांचा सीझन चालू होतो. जसं लग्नाचा सीझन दिवाळी झालं की तुळशीचं लग्न झालं की लग्नाचा सीझन चालू होतो, सेम तसं बँकिंगचा सीझन नॉर्मली 1 जुलै ऑगस्ट पासून चालू होतो आणि हा जॅन पर्यंत चालतो. पण आज जर तुम्ही SSCचं कॅलेंडर जर बघितलं, SSCचं कॅलेंडर चालू होतंय मॅक्सिमम एक्झाम एप्रिल पासून, म्हणजे जसं SSC CGL एप्रिल पासून आहे आणि महत्वाच्या एक्झाम्स जुलै सप्टेंबर पर्यंत संपून चालल्यात. अरे वा, एक नंबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कसं आहे, मी पहिलं जानेवारी पासून जुलैपर्यंत SSC करतो आणि मग नंतर बँकिंगकडे शिफ्ट होतो. असं चालेल का हो सर? याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे बोलेल. पण तुम्ही विचार करा, मी हे सांगण्यामागचं रिझन तुम्हाला काय असू शकतं किंवा हे सांगण्यामागचं रिझन काय, तर हे पण तुम्ही एकदम क्रिस्टल क्लिअर समजून घ्या. की मी असं का बोलतोय. वर्षाचा पहिला पार्ट SSC साठी आणि दुसरा पार्ट बँकिंग साठी दिलं तर मी एका दगडावर 2 पाय ठेवू शकतो का किंवा 2 दगडावर 1 पाय ठेवू शकतो का? तुम्ही बघा, याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतोय. फक्त मी हे तुम्हाला ऑब्झर्व करून दिलं, तुमच्या हे लक्षात आणून दिलं की असं आहे आणि असं आहे. बघा पुढे जाऊया. एक्झाम कॅलेंडर तुमचं ऑलमोस्ट क्लिअर झालं. पुढचं आता मागे एक व्हिडिओ एक आमच्या ओळखीच्या सरांनी बनवला होता. एका एक्झामचं कॅलेंडर आलं, त्या एक्झामच्या कॅलेंडरवर त्यांनी व्हिडिओ बनवला. आपल्या क्लासचे नाहीत, आपल्या म्हणजे दूरचे आहेत, म्हणजे तुमच्या ओळखीचे पण नाहीत. त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यांनी छानपैकी एक्झाम कॅलेंडर आलं, पूर्ण वाचून दाखवलं. या एक्झामला एका चाबऱ्या पोराने कमेंट टाकली, सर खूप छान वाचून दाखवलं होतं तुम्ही, आम्हालाही वाचता आलं असतं. असे चाबरे पोर आहेत आपले. त्यामुळं एक्झाम कॅलेंडर मलाही माहिती आहे, तुम्ही पाहिलंय व्यवस्थित. तुम्हाला एक्झाम कॅलेंडर वाचून दाखवायची गरज मला पडणार नाही, पण या एक्झाम कॅलेंडर रिलेटेड गोष्टी मला सांगणं आवश्यक आहे, म्हणून मी यासाठी उभा आहे. तुम्हाला एक्झाम कॅलेंडर वाचून दाखवायला मी अजिबात उभा नाहीये. आता SSCचं कॅलेंडर झालं,
आता सर बँकिंगचं कॅलेंडर कधी येईल? नॉर्मली बँकिंगचं कॅलेंडर जे आहे हे जानेवारी टू फेब्रुवारी 2022 मध्ये येणं अपेक्षित आहे. दरवर्षी जर तुम्ही बघितलं तर जॅन टू फेब मध्ये एक्झाम कॅलेंडर नॉर्मली येत असतं. त्यामुळे जानेवारी टू फेब मध्ये, जानेवारी किंवा फेब या 2 महिन्यामध्ये IBPS चे कॅलेंडर येणं आवश्यक आहे. पण सर मग NRA रिक्रुटमेंटचं काय होईल हो? बघा, मी मागेही सांगितलं होतं की रेल्वेची NTPC ची ऍडव्हर्टिजमेंट आली होती. NTPC ची याला जवळजवळ ऍप्लिकेशन केलं होतं 2 करोड लोकांनी. 2 करोड लोकांनी. मग यांची जी CBT 1 आहे, पहिली टेस्ट जी आहे CBT 1, ही जवळजवळ 2 ते 3 महिने, ही जी जवळजवळ एक्झाम 1-2 महिन्याच्या आसपास चालली. 2 महिने एक्झाम चालली. मग इमॅजिन करा, जर एकट्या NTPC ला एवढे लोक अप्लाय करतायत, तर जेव्हा NRA मध्ये IBPS, SSC आणि रेल्वे कंबाईन होईल, म्हणजे RRB म्हणूया आपण यांना, तेव्हा किती लोक अप्लाय करतील? आणि यासाठी खरंच गव्हर्नमेंट एवढ्या मोठ्या लेवलला इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडे आज रेडी आहे का? आज भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे TCSचं, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं. यांचे महाराष्ट्रात अजूनही पूर्ण 35 किंवा पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये काय हे नाही आहेत, सेंटर्स नाही आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जे भारतातलं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म एक्झाम कंडक्ट करणारा म्हणल्यापेक्षा सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करणारा, यांचेही एवढे सेंटर्स अवेलेबल नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे, प्रायव्हेट सेंटरला जर एक्झाम दिली किंवा TCS जसे आयॉन डिजिटल सेंटर्स आहेत त्यांना सोडून जर एक्झाम दिली, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला जर एक्झाम दिली, तर किती ठिकाणी काय किती गोंधळ होतो हे मला वाटतं मी तुम्हाला सांगणं योग्य नाही. कारण की ऑलरेडी तुम्हाला याच्याबद्दल चांगलं माहिती आहे. खूप मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत महाराष्ट्रातले जे एक्झाम कंडक्ट करायचं तर घेतात, पण एक्झाम कंडक्ट करू शकत नाहीत. इव्हन इन्व्हिजिलेटरला लहान लेकरं ठेवतात, त्यांना बिचारांना काही कळत नाही, प्रॉपर ट्रेनिंग प्रोव्हाइड करत नाहीत. त्यामुळं हा गोंधळ होण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत. त्यामुळं मला वाटतं की नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीसाठी अजून तरी गव्हर्नमेंटकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाहीये. नीट ऐकून घ्या, मी पुन्हा NRA CT अपडेटच्या नावाने व्हिडिओ बनवायची गरज पडू नये. कारण बघा की 10 वेळेस बोललो तरी तेच बोलणार आहे, 11 वेळेस बोललो तरी तेच बोलणार आहे. जोपर्यंत माझ्या हातात काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत त्या विषयावर तर मी काही सध्या बोलू शकणार नाही. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आली तर मग डेफिनेटली बोलेल. त्यामुळे सध्या मला वाटतं की सध्या गव्हर्नमेंट हा विचार करत असेल की हे इन्फ्रास्ट्रक्चर लवकरात लवकर कसं डेव्हलप करता येईल. जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं की ऑफकोर्स मग NRA CT ची अपडेट तुम्हाला मिळेलच, स्वतः गव्हर्नमेंटच या बाबतीत सांगेल. पण सध्या तरी मला नाही वाटत की इमिडिएटली NRA CT चे लगेचच्या लगेच एक्झाम होईल किंवा NRA CT कंबाईन एक्झाम कंडक्ट करेल. त्यामुळं IBPSचं कॅलेंडर जसं SSCचं कॅलेंडर बघा, जर NRA CT कन्फर्म आली असती तर IBPS ने इमिडिएटली एक्झाम कॅलेंडर डिक्लेअर, SSC ने एक्झाम कॅलेंडर इमिडिएटली डिक्लेअर केलं नसतं. म्हणजे गव्हर्नमेंटकडून जर काही अशा हालचाली असत्या की चला ठीक आहे पुढच्या फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये लगेचच्या लगेच NRA CT आम्ही आणणार आहे, त्यामुळे मला नाही वाटत की मग त्या केसमध्ये NRA CT जर येणार असती तर SSC ने आपलं कॅलेंडर डिक्लेअर केलं असतं. त्यामुळं वाटत नाही की इमिडिएटली येईल. हा, आता गव्हर्नमेंट तुम्हालाही माहिती आहे कसं आहे, मी वेगळं बोलण्याची गरज नाही. एक बार गवर्नमेंट ने सोच लिया तो वो रातों रात भी कर सकते, लेकिन वो इतना इजी भी है नहीं. मतलब ऐसा वो ऐसे 370 आर्टिकल जैसा भस्कन रिमूव नहीं कर सकते. ठीक आहे, ही गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याची आहे. जसं मागची जवळजवळ 6-7 वर्ष झाले, आता कुठेतरी आपल्याला भारतात रोड जरा नीटनेटके दिसायला लागले. ठीक आहे, तेवढा वेळ लागणार नाही, पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला थोडासा वेळ लागतो. एका एकदम रातोरात होण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण गव्हर्नमेंटने मनावर घेतलं, गव्हर्नमेंटला करायचं असेल तर 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ गव्हर्नमेंटला लागणार नाही. आणि जर असं काही हालचाली दिसल्या असत्या तर मला वाटतं की महाराष्ट्रात वेगवेगळ्या सेंटरवर आतापर्यंत सेंटरवर काम चालू झालं असतं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. कारण NRA मध्ये सांगताना काय सांगितलं होतं की 600 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास आम्ही एक्झाम सेंटर डेव्हलप करू. आणि मला नाही वाटत की अजून एकाही जिल्ह्यामध्ये अशी काही नवीन हालचाल चालू आहे इमिडिएटली तरी. ठीक आहे, जर TCS ला कॉन्ट्रॅक्ट दिला
किंवा TCSला या गोष्टी सांगितल्या तर TCSला फक्त मॉडेल रिप्लिकेट करणे, कारण त्यांचं वेल प्रूव्हन मॉडेल आहे. औरंगाबादमध्ये TCS आहे, पुण्यात TCS आहे, नाशिकमध्ये TCS आहे, नांदेडमध्ये TCS आहे, लातूरमध्ये TCS आहे. म्हणजे आयॉन डिजिटल झोन आहेत, आयॉन डिजिटल सेंटर्स आहेत. त्यामुळे यांना हे रिप्लिकेट करायचे, फक्त ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असते यांचं, यांना फक्त मॉडेल लिहून टाकायचे असतात. जागा रेंट नाही घेतात, कधी कधी जागा स्वतःच्याही बांधतात, पण मोस्ट प्रॉब्ली जागा यांच्या रेंट नाहीत. त्यामुळे होऊ शकतं, पण इमिडिएटली होणार नाही. ठीक आहे, पुढच्या मुद्द्यावर येऊया. त्यामुळे याच्या भरोश्यावर तुम्ही सध्या राहू नका. तुम्ही आपापला IBPSचं कॅलेंडर आणि SSCच्या कॅलेंडरच्या हिशोबाने अभ्यास करणं चालू करा. आता काही मुद्दे होते, जसं मी तुम्हाला सांगितलं की वाय SSC. पहिल्यांदा सुरुवातीला बोललो की SSC मी का करावं आणि SSC कुणी करावं. बघा, लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं एक तर SSC हा प्युअरली सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. प्युअरली सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. म्हणजे या जॉबमध्ये कम्प्लिटली तुम्ही सरकारी नोकर आहे असं म्हणू शकता. जसं MPSCत नोकरीला लागलं की तुम्ही XYZ हुंडा घ्या असं मी म्हणणार नाही, ठीक आहे, पण घेता. तसं XYZ N नंबर घेऊ शकता, घेऊ नका मी असं म्हणतोय. पण आता आपल्याकडे ट्रेंड आहे, लोक काय करतात काही सांगता येत नाही. पण मी म्हणेल की बोलण्याचा मुद्दा असा आहे, तो जोक सपाट. महत्वाचा मुद्दा असा आहे की प्युअरली सरकारी नोकरी आहे. बँक तरी सर्व गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे, इथं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे. त्यामुळे इकडं तुम्ही प्युअरली सरकारी नोकर, सरकारी जावई म्हणून होऊ शकता. त्यानंतर याच्यात बऱ्याच गॅझेटेड पोस्ट आहेत. SSC CGL मधून बऱ्याच गॅझेटेड पोस्ट भरल्या जातात. त्यामुळं ही एक अजून चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बरेचदा आपण काय विचार करतो की यार मला ना MPSC राज्यसेवेतून गॅझेटेड ऑफिसर व्हायचे, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी, या गॅझेटेड पोस्ट आहेत, शिक्षणाधिकारी. तर नॉर्मली काय होतं की या ज्या पोस्ट आहेत या महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्या एक्झाम मधून होत नाही. आणि बऱ्याच जणांचं UPSC स्वप्न भंगलं की मग ते SSC वर पण शिफ्ट होऊ शकतात. त्यामुळे मी सांगतो की हा एक असा मार्ग आहे जी तुम्हाला गॅझेटेड पोस्ट मिळवून देऊ शकतो. त्यानंतर इथे तुम्हाला देशाची सेवा करण्याची एक संधी डेफिनेटली मिळेल. वर्दीवाली नोकरी आहे. काही लोकांचं एक स्वप्न असतं, पोलीस का होणार नाही पण वर्दी पाहिजेच. मग भले कॉन्स्टेबल होईल, शिपाई होईल, पण वर्दी पाहिजे. तर मला वाटतं या एक्झाम मधून तुम्हाला वर्दी मिळू शकते, बँकिंग मधून तुम्हाला वर्दी मिळणार नाही. सिलेक्शन टाइम, नॉर्मली इकडे सिलेक्शन टाइम जो आहे हा 1 to 3 years खूप झाला. 1 to 3 years जर तुम्ही प्रॉपरली तयारी करत असाल तर. तसं MPSC मध्ये असा फिक्स टाइम नाही आहे. MPSC तुम सिलेक्शन 3 वर्षातही होईल, 5 वर्षातही होईल, 2 वर्षात होईल, काही सांगता येत नाही. MPSC म्हणजे निवळ गुरुगुडीचा खेळ आहे, जुगार. ठीक आहे. महाराष्ट्रात जे विद्यार्थी MPSC करतात, ज्यांना प्रॉपरली तो जॉब पाहिजे, तर अशा लोकांसाठी मी हा एक म्हणेल हा द बेस्ट पर्याय. अल्टरनेट चांगलं एक ऑप्शन MPSC ला हे होऊ शकतं आणि होणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये बँकिंग MPSC पेक्षा पण हाय सोशल स्टेटस आहे, कारण याच्यामध्ये हा केंद्र सरकारचा जॉब आहे. आणि मी गॅरंटीने सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या डिपार्टमेंटमध्ये जर नोकरी मिळाली त्याच्यामध्ये खूप चांगलं सोशल स्टेटस आहे, सामाजिक स्तर उंचावण्याची एक चांगली संधी आहे. आता याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत छोटे मोठे. जसं लिमिटेड सिलेबस आहे का, तर हो मी म्हणेल लिमिटेड सिलेबस आहे, एक्सेप्ट जनरल नॉलेज. हा जर एक विषय सोडला तर बाकी 3 विषयात लिमिटेड सिलेबस आहे. ट्रान्सपरंट सिलेक्शन प्रोसेस आहे का, हे कॉमन डाऊट्स आहेत बरं का मुलांचे. हो, कारण की यांनी आता आपल्या एक्झाम TCS कडे शिफ्ट केल्या, त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस ट्रान्सपरंट आहे. सर यांची फास्ट सिलेक्शन प्रोसेस आहे का, हो मागच्या 1-2 वर्षामध्ये हा पार्ट होतोय, कारण TCS कडे एक्झाम शिफ्ट केल्या. तर हे 2 मुद्दे TCS मुळे क्लिअर झाले. आणि लिमिटेड सिलेबस जर म्हणलं तर मी म्हणेल GK जर सोडलं तर बाकी सिलेबस लिमिटेड आहे. क्वांट रिजनिंग, इंग्लिश आणि GK पण लिमिटेड. 2-3 पब्लिकेशनचे बुक्स जर तुम्ही रीड केले तर GK पण होऊन जातं. सगळ्यात महत्त्वाचं GK फक्त प्री मध्ये, मेन्स मध्ये GK पण नाहीये. तर हा एक बेस्ट पर्याय आहे. तर यामुळे मला वाटतं की SSC करणं हा करण्याचे हे काही तुम्हाला स्पेसिफिक रिझन सांगितले की यामुळे तुम्ही SSC करायला पाहिजे. बरं, बँकिंग का करावं. बघा, आता बँकिंग का करावं याच्या मागचं रिझन, हा पण सेमी गव्हर्नमेंट जॉब आहे, व्हाईट कॉलर जॉब आहे, भ्रष्टाचाराचा काही म्हणजे हे नाही, स्कोप नाही आहे. ठीक आहे.
त्यानंतर फास्ट सिलेक्शन प्रोसेस आहे. ही एक रिझन आहे की मला पटकन लवकर नोकरी पाहिजे, मी बँकिंग करतो. मला वर्ष 2 वर्षाचा 3 वर्षांचा घरच्यांनी निवांत वेळ दिलाय, मी एसएससी करा. मी म्हणतो एसएससी करा. लिमिटेड सिलेबस आहे, हो इथं डेफिनेटली म्हणू शकतो की लिमिटेड सिलेबस आहे, कारण सिलेबस बदललेला नाही मागच्या 10 वर्षापासून, तोच आहे, फक्त विचारण्याच्या पद्धती बदलल्या. हाय ग्रोथ आहे, हो एसबीआय पीओ झाला की एसबीआयच्या चेअरमन पर्यंत जाऊ शकता, म्हणजे कुठल्याही नॅशनलाइज बँकेचा पीओ हा त्या बँकेचा चेअरमन होऊ शकतो, एवढी ग्रोथ या बँकेमध्ये आहे. त्यानंतर इकडेही हाय सोशल स्टेटस आहे समाजात, येस ऑफकोर्स, कारण पैसे ही रिलेटेड जॉब आहे आणि पैसे कुणाला नकोय, प्रत्येकाला बँकरची गरज पडते, त्यामुळे इकडे हाय सोशल स्टेटस आहेच, ऑफकोर्स नाही असं नाही. ठीक आहे, तर यामुळे बँकिंग करावं. पण आता पर्टिक्युलरली काही कॉमन डाऊट्स आहेत मुलांचे, त्या कॉमन डाऊट्स मधून बँकिंग कुणी करावं आणि एसएससी कुणी करावं हे सुद्धा मी क्लिअरली मेन्शन केलंय. बघा काय कॉमन डाऊट, जो शेवटचा मुद्दा आहे आपल्या व्हिडिओचा, की बँकिंग एसएससी सोबत करता येईल का, बँकिंग प्लस एसएससी सोबत करता येईल का. नीट आहे का, बँकिंगला हे 4 विषय आहेत, कोणते, क्वांटॅलर इंग्लिश जी आहे, आणि एसएससी ला हे 4 विषय आहेत, क्वांटॅलर इंग्लिश जी के. इथं फक्त एका आकड्याचा फरक आहे, इकडे ए अल्फाबेट आहे, इकडे के अल्फाबेट आहे, इकडे जी आहे, इकडे जी के. मग आता याच्यामध्ये या ए आणि के मध्ये खूप मोठा फरक आहे. ए म्हणजे अवेअरनेस आणि के म्हणजे नॉलेज, आणि नॉलेजला लिमिटेशन नसतं, अवेअरनेसला लिमिटेशन आहे. करंट अफेअर्स, बँकिंग अवेअरनेस आहे. इकडे नॉलेज म्हणलं एसएससी आलं, एसएससी मध्ये नॉलेज आलं म्हणजे हिस्ट्री आलं, जॉग्राफी आलं, पॉलिटिक्स आलं, इकॉनॉमिक्स आलं, सायन्सचा पूर्ण पार्ट आला, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, झुलॉजी असेल, बॉटनी असेल, फिजिक्स असेल, पूर्ण पार्ट याच्यामध्ये येतो. पण सोबत करता येईल का, तर मी काय म्हणेल बघा, ज्या विद्यार्थ्याकडे प्रिपरेशन करण्यासाठी एक कमीत कमी 1 ते 2 वर्ष आहे, मी म्हणेल हो तुम्ही सोबत करू शकता. म्हणजे आता बरेच जणांचं स्वप्न कसं असतं, सर मला ना आता माझं ग्रॅज्युएशन झालं, मला आता जॉब पाहिजे, मग सोबत करू नका. क्लिअर सांगतो, तर मला आत्ता सिलेक्शन पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, वर्ष 2 वर्ष लागले तरी चालेल, या सोबत करू शकता. मग सोबत करण्यासाठी काय केलं पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो सरप्राईज व्हिडिओ, तो सरप्राईज लाईव्ह सेशन हे लवकरच होईल, त्यामुळं त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघा की एसएससी आणि बँकिंग सोबत करता येईल का. यासाठी एक सरप्राईज सेशन काय आता कसं असेल याच्याबद्दल मी जास्त डिटेल बोलत नाही, पण एक सरप्राईज लाईव्ह सेशन तुमच्यासाठी टीम सारथी आणणार आहे, आणि त्या सेशनमध्ये लय मोठे मोठे सरप्राईज तुम्हाला भेटणार आहेत, जे भारतात आजपर्यंत कुणी नाही केलं ते सारथी करून दाखवणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे त्याची वाट बघा, हे सरप्राईज तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. ठीक आहे, आता स्पेशल एसएससी कुणी करावे, मी म्हणेल जे लोक फर्स्ट इयरला आहेत, जे लोक सेकंड इयरला आहेत, किंवा जे लोक थर्ड इयरला आहेत, अशा लोकांनी स्पेशल एसएससी करावं. किंवा ज्या लोकांकडचा तयारीसाठी ज्या लोकांकडे ऍटलिस्ट 2-3 वर्षांचा वेळ आहे, 2-3 इयर्सचा वेळ आहे, अशाही लोकांनी एसएससी करा, बिंदास्त करा. मी म्हणेल काहीच हरकत नाही, बिंदास्त एसएससी करा. ज्यांना 6 महिन्यात, 8 महिन्यात, वर्षभरात, 1.5 वर्षात जॉब कुठल्याही परिस्थितीत पाहिजे, बँकिंग करा, स्पेशल बँकिंग करा. त्यानंतर स्पेशल बँकिंग कुणी करावं, मी म्हणेल जे लोकांचं फ्रेश ग्रॅज्युएशन झालं आणि इमिडिएटली जॉब पाहिजे. इन शॉर्ट मी एकच मुद्दा लिहिल, ज्यांना इमिडिएटली जॉब पाहिजे, इमिडिएटली जॉबची गरज आहे, अशा लोकांनी बँकिंग करा. असं नाहीये की मी बँकिंगला कमी आणि एसएससीला फारच जास्त म्हणतोय, अजिबात नाही. आज बँकेत जॉब करणारे पण मुलं खुश आहेत, आणि एसएससी मध्ये जॉब करणारे पण मुलं नाखुश आहे. तो प्रपोर्शन, तो रेशो सगळीकडे असतोच थोडाफार नाराज क्राऊडचा. बँकेत जॉब करणाऱ्या मुलांनाही आज थोडीशी भीती वाटते, अरे बँकिंगचं जर प्रायव्हेटायझेशन झालं तर काय होईल, कारण प्रायव्हेटायझेशनचं भूत यांच्याही मनात आहेच. त्यामुळं सगळीकडे थोडासा असं आहे. पण मी म्हणेल की माझी प्रायोरिटी काय, मला कशा पद्धतीचं जॉब पाहिजे. मी म्हणेल की आज एवढं महाराष्ट्रात चांगला अवेअरनेस आहे की आता ग्रॅज्युएट
होण्याच्या अगोदर मुलं आमच्याकडे येतात, अंडर ग्रॅज्युएट मुलं. इव्हन तुम्हाला मी आत्ताही दाखवतो की बरेच मुलं जस्ट 12वी पास झाले आणि तयारी करतात. तर अशा लोकांनी एसएससी का करू नये, अशा मुलांनी एसएससी का करू नये, मुलांनी मुलींनी म्हणा, पुन्हा म्हणतात मुलंच म्हणले सर मुलांबद्दलच बोलतात, असं काही नाही. तर मुलांनी का करू नये हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ॲम्पल टाइम आहे, इनफ टाइम आहे, ॲम्पल पण म्हणणार नाही, इनफ टाइम आहे, अशा लोकांनी एसएससी करायलाच पाहिजे. कारण पुढचे काही दिवस, पुढचं भविष्य हे एसएससी आहे. आणि येणारे आज न उद्या येणारच आहे, असं नाही की येणार नाही. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी कन्फर्म येणार. बघा, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी येणार म्हणजे येणार, तिला टाइम होऊ शकतो. बघा, एसएससी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी पोस्टपोन होऊ शकते, पोस्टपोन होऊ शकते, हे मी मान्य करतो. कॅन्सल होण्याचे अजिबात चान्सेस नाही. इकडं 0% पण चान्सेस कॅन्सल होण्याचे नाही. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला वेळ लागेल. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी जात नाही, कारण नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी ही अल्टिमेट सोल्युशन आहे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे केल्याशिवाय राहणार नाही, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटलाच काय आपल्यासारख्यालाही दिसतंय की याच्यातून खूप मोठ्या संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे कॉमन डाऊट्स पाहताना तो हा एक महत्वाचा डाऊट आहे की बँकिंग कोणी करावं, एसएससी करून. माझे ग्रॅज्युएशन बाकी आहे, मी काय करू? तर मला वाटतं माझे ग्रॅज्युएशन बाकी आहे अशा लोकांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग सोबत केलं तरी चालेल. रिझन बिंग तुमच्याकडे भरपूर टाइम आहे अजून. या प्रकरणात तुम्हाला एक्स्ट्रा काय करायचे, ॲडव्हान्स मॅथ्स आणि बँकिंग करायचे, जीके करायचे, याच्यामधून तुमचं आपोआप एसएससी होईल. बाकी बँकिंग जे चालू आहे तुमचं चालूच आहे. ठीक आहे, होपफुली सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. लवकरच तुमच्या समोर एक सरप्राईज घेऊन येणार आहे याच्या रिगार्डिंग, एसएससीच्या रिगार्डिंग किंवा बँकिंगच्या रिगार्डिंग. तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही, एनी टाईप ऑफ डाऊट, मोठ्यातला मोठ्या, छोट्यातला छोटा, यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट टू मी. आणि हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ शेअर करायला मात्र डेफिनेटली विसरू नका. कारण तुम्ही हा व्हिडिओ जर शेअर केला तर डेफिनेटली आपल्याच लोकांमध्ये हे अवेअरनेस वाढणार आहे. आज जर तुम्ही दिल्ली सारख्या ठिकाणी गेलात तर मुखर्जी नगर नावाचा एरिया आहे, त्या एरियामध्ये ॲट अ टाइम एका क्लासचे 10 हॉल आहेत आणि प्रत्येक हॉलमध्ये एसएससी करणारा मुलगा आहे. म्हणजे हे नॉर्थ इंडियामध्ये खूप मोठा अवेअरनेस तयार झालंय. हे अवेअरनेस महाराष्ट्रात तयार होणं आवश्यक आहे. कारण आजही पाहिलं तर जसा एक पहिला ट्रेंड होता की बँकेत नॉर्थचे मुलं असायचे, आता आज तसे एसएससी मध्ये नॉर्थचे मुलं आहेत. हळूहळू आपल्याला आपला टक्का तिकडे वाढवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मला वाटतं तुमचं आमचं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बाकी काही डाऊट्स असतील पर्सनली यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.